पुण्यामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये काय उपाययोजना करण्यात येणार आहे? नाही, आता त्या जीबीएच्या पेशंटच्या बातमीमध्ये आपण पाहतो की आतापर्यंत जे काही पेशंट आढळले ते आपल्याला पुणे किंवा मोठ्या शहरात त्या ठिकाणी आढळलेत। पण निश्चित आज आपण पाहतो की वेगवेगळ्या प्रकारचे व्हायरस त्या ठिकाणी येत आहेत। सर्व लोकांना विनंती आहे आपल्या माध्यमातून की आपण स्वतःची काळजी घेतली पाहिजे। आपण जास्तीत जास्त म्हणजे गर्दीच्या ठिकाणी जिथे टाळता येईल तिथे टाळलं पाहिजे। मास्क वापरला पाहिजेत, हात नेहमी करता स्वच्छ धुतले पाहिजेत आणि स्वच्छता थोडी आपण अंगीकारून आपण असे येणारे व्हायरस असतील किंवा असे साथीचे रोग असतील याच्यापासून आपण स्वतःचा आणि लोकांचा परिसराचा बचाव करू शकतो। केस गळतीला आपण व्हायरस म्हणू शकतो का? कारण आपण व्हायरसचा विषय नाही, ते केस गळतीच्या बाबतीमध्ये सुद्धा ICMRचा रिपोर्ट अजून आलेला नाहीये आणि तात्काळ हे ज्यावेळेस प्रकरण लक्षात आलं आपण त्या ठिकाणी ICMRची टीम दिल्ली आणि चेन्नईवरून आपण त्या ठिकाणी 8 दिवस मुक्कामी ठेवली। त्याच्यानंतर आपण आयुषचे सुद्धा आयुर्वेद असेल, होमिओपॅथी असेल, युनानी असेल यांची टीम सुद्धा आपण त्या ठिकाणी 8 दिवस ठेवली आणि आज जे आम्ही रिपोर्ट घेत आहोत तो या आयुषच्या टीमांनी जे औषधोपचार केलेत तर त्यांचे रिझल्ट अतिशय चांगल्या प्रकारचे त्या ठिकाणी आलेले आहेत। ज्या लोकांची केस गेलेली होती त्यांना नवीन केस त्या ठिकाणी येत आहेत आणि काही लोकांनी ते औषध प्रिव्हेंटिव्ह म्हणून वापरलं तर त्या लोकसुद्धा केस गळतीपासून त्यांचा बचाव होत आहे। आता पेशंट अतिशय कमी प्रमाणामध्ये त्या ठिकाणी पुरवठा होत आहे असं अहवालातून समोर आलं आहे आणि दूषित पाण्यामुळेच आजार फोफावतोय। काय उपाययोजना करणार आहे आपल्याकडे? हे बघा, आपला बुलढाणा जिल्हा हा पहिलाही खारपान पट्ट्यामध्ये त्या ठिकाणी येतो। जवळपास आपल्या बुलढाणा जिल्ह्यातली 170 पेक्षा गावं अशी आहेत की त्या ठिकाणी क्षारयुक्त पाणी आहे आणि त्याचे दुष्परिणाम सुद्धा मागच्या काळामध्ये आपण पाहिले की अनेक घरांमध्ये तुम्हाला किडनीचे पेशंट त्या ठिकाणी दिसत होते। पण आता गेल्या या महायुतीच्या सरकारमध्ये जल जीवन मिशनच्या माध्यमातून, राष्ट्रीय पेयजलच्या माध्यमातून मोठमोठ्या योजना राबवण्यात आल्या। त्यातली जी काही खामगाव, जळगाव, संग्रामपूर, काही थोडंफार नांदुरा आणि शेगाव या तालुक्यातले जे काही खारपान त्या सगळ्या गावांना वान प्रकल्पाचं शुद्ध पाणी देण्याचं काम त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे। हे जे 103 पाण्याचे नमुने आलेले आहेत ही गोष्ट जरी खरी असली पण हे पाणी लोक पिण्यासाठी वापरत नाहीत। आज अनेक गावाला आपण शासनाच्या वतीनं RO सिस्टीम लागलेले आहेत। अनेक लोक त्या ठिकाणी ROचं पाणी पिण्यासाठी वापरतात, वापरण्यासाठी मात्र हे पाणी काही गावामध्ये वापरले जातं। पाण्याचा अहवाल जो होता नाशिक लॅबचा तो नील आलेला आहे। नाही, पाण्याच्या अहवालामध्ये थोडं नायट्रेटचं प्रमाण काही याच्यामध्ये आपण 11 गावातले एकेका गावचे 3-3 असे 33 सॅम्पल आपण टोटल पाठवले होते 11 गावातले। त्याच्यातल्या फक्त मला वाटते 14 पाण्यामध्ये नायट्रेटचं प्रमाण थोडं जास्त होतं। पण ते एक जास्ती आता 4 ते 5 दिवसांमध्ये ICMRचा रिपोर्ट येईल। परत आपण आता एमची टीम सुद्धा आणून तिथं ठेवलेली, मला वाटते बहुतेक काल किंवा आज आली असेल। एमची पण टीम बोलवलेली आहे। आता कर्मधर्म संयोग म्हणा काय म्हणा ते विभागच केंद्राचा माझ्याकडे आरोग्याचा असल्यामुळं आपण सर्वतोपरी त्याच्यावर लक्ष ठेवून आहोत। त्याचं संशोधन झालं पाहिजे आणि खरं म्हणजे हा आजार कशामुळे